आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। कुणाल कामरा विरुद्ध शिंदे गटाचे शिवसैनिक झाले आक्रमक। सांगली जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगलीतील बाळासाहेब चौकामध्ये कुणाल कामरा याच्या विरोधात जोरदार नारेबाजी करत त्याच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करून त्याच्या पुतळ्यास जाळण्यात आले। कारण कुणाल कामरा याने आपल्या गाण्यामध्ये सरळ सरळ माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावरती टीका करत एका शोच्या दरम्यान त्यांना गद्दार असे संबोधले व त्यांच्या विरोधात एका गाण्यामध्ये सरळ सरळ काय म्हणाला कुणाल कामराना, ठाणे की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय, एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी छुप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए, आय हाय। गाण्याचे असे बोल गायल्यामुळे त्याच्या विरोधात महाराष्ट्रातील समस्त शिवसैनिक पेटून उठले व त्याच्या विरोधात जोरदार नारेबाजी करत गद्दार कामराला अटक करा अशी नारेबाजी करून सांगली जिल्ह्यातील जुना एसटी स्टँड पोस्ट ऑफिस जवळील बाळासाहेब चौकामध्ये जोरदार प्रदर्शन करत प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सांगलीतील शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी काय मागणी केली चला जाणून घेऊयात। सांगली येथून अनिल लोखंडेसह त्यांचे सहकारी प्रकाश नलवडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्टार वन न्यूज वर्तमान। खऱ्या अर्थानं त्यानं ज्या पद्धतीनं या आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं त्याचं उत्तर आमच्या शिवसैनिकांनी मुंबई या ठिकाणी दिलंच, परंतु शिवसैनिक सांगलीतले सुद्धा या ठिकाणी संतापलेले। खऱ्या अर्थानं अशा विकृत भूमिकेनं बोलणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात शिवसेना कायम तत्परतेनं कार्यरत राहिलेली आणि त्या अर्थी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्या विरोधात जेवढ्या विरोधकांनी बोललं गद्दार, परंतु ते खरं ठरले या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचे आधार आणि त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीनं त्यांनी काम करून या राज्यामध्ये त्यांना मिळालेल्या पदाची उंची त्यांनी वाढवून ठेवली आणि अशा चांगल्या सक्षम नेतृत्वाच्या विरोधात वक्तव्य करताना या सुपारी बहादरानं रात्री 12 वाजता ज्या या राज्यातल्या नेत्याला ट्विट करून ही माहिती दिली ह्याच्यावरून लक्षात येतंय की हा सुपारी बहादर आहे, ह्यानं सुपारी घेतलेली आहे की एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नावाविरुद्ध पुढं काहीतरी चुकीचं वक्तव्य करायचं। अशाला धडा जशाच तसा या ठिकाणी सांगलीकरांनी शिकवलेला आहे, परंतु आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की याच्या पुढं जे कोणी असं वक्तव्य करेल त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी ग्वाही या सांगली जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी देतो। आणि आज आम्ही या ठिकाणी त्याचा प्रतिकात्मक पुतळा उभा करून त्याला पायानं तुडवलेलं आहे। खऱ्या अर्थानं सत्ताधारी पक्षात असल्यामुळं कायदा सुव्यवस्थेची काळजी या ठिकाणी घेत अत्यंत चाकोरीत राहून हे आंदोलन केलेलं आहे। खऱ्या अर्थाने आमच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की त्या आम्ही शब्दात किंवा कुठल्या कृतीतून व्यक्त करू शकत नाही, परंतु कायद्याचं भान ठेवत या ठिकाणी आम्ही नियमोचित या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। परंतु असं जर वक्तव्य यापुढे कुठल्याही नेत्यानं कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यानं किंवा अशा कॉमेडियन
करणाऱ्या लोकांनी जर केलं तर त्याला शिवसेना जवाच्या तवा धडा शिकवेल. जय भवानी, जय शिवाजी. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.